जीवनाच्या नव्या वाटेवर पाऊल ठेवणाऱ्या एकुलत्या एक मुलाचे लग्न करून संसाराला लावण्यासाठी धडपड करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या स्वप्नाचा क्षणात चुराळा झाला। घटना नक्कीच विचार करायला लावणारी आहे। सदरील शेतकरी हे मूळ नाशिक जिल्ह्यातील असून परिवारासह पत्नी व मुलांसह शेती करून आपला उदरनिर्वाह करतात। फिर्याद शेतकऱ्याला त्याचा मोठा मुलगा राहुल याचं लग्न उरकायचं होतं। त्यासाठी योग्य मुलगी पाहण्याचा प्रयत्न सुरू होता। त्यांनी अनेक स्थळ पाहिले, काही स्थळ नकार द्यायचे तर काही उशिरा मानायचे, कारण त्यांची परिस्थिती थोडीफार बिकट होती। यातच त्यांना मोठ्या मुलाचे लवकरात लवकर लग्न करायचे होते। त्यांनी मुलगी शोधू आणि पटकन लग्न उरकून घेऊ हे ठरवलं। आता घडलं असं की याच दरम्यान शेतकऱ्याने त्यांच्या शेतात कांद्याचं पीक घेतलं होतं। घटनेच्या काही दिवसाआधी त्यांनी शेतात काही मजूर महिला आणल्या होत्या। त्या महिलांमध्ये एक सीमा नावाची महिला मजूर म्हणून आली। शेतात काम करत असताना सदरील शेतकऱ्याने आपल्या मुलाचा लग्नाचा विषय काढला, तर ती मजूर म्हणून आलेली सीमा हिने ऐकलं। ती म्हणाली, काय इकडे तिकडे मुलगी शोधता? हा काय डोक्यावरचा ताण म्हणावा का? माझ्या नजरेत आहे मुलगी, चांगल्या घराची आहे, देखणी आहे, सोयरे एक नंबर आहे, काही विचार करायची गरज अजिबात नाही। यावेळी शेतकरी म्हटला सुद्धा, पण हे सोयरे लांबचे आहे, ते कोण आपण कोण? त्यावर सीमा या महिलेनं सांगितलं, ही जबाबदारी माझी, तुम्ही काळजी करायचं कारण नाही, मी सर्व व्यवस्थित हाताळते, तुम्ही फक्त मुलगी पहा, तुम्ही पाहताच पसंती द्याल अशी मुलगी आहे। मुलगी गरीब घरातील आहे, त्यांच्यात मोठं लग्न करायची हिंमत नाही, तुम्ही काही जोर लावू नका, शॉर्टकट मध्ये उरकून घ्या असं सीमाबाईने शेतकऱ्याला विश्वास दिला। त्यानंतर प्रक्रिया चालू झाली। बायोडेटा व फोटो पाठवल्यानंतर शेतकरी परिवाराला मुलगी अतिशय पसंत पडली। लगेच पुढची बोलणी करण्यासाठी मुलीची मावशी म्हणून स्वतः सीमाने ज्योती गायकवाड हिच्याशी भेटण्यास सांगितले। शेतकरी कुटुंब अगदी आनंदात 23 सप्टेंबरला नाशिकहून छत्रपती संभाजीनगर येथे सिडको N6 भागात ज्योतीच्या घरी आले। तिथे ज्योती, रेखा मिसाळ व मुलगी माया हजर होत्या, पण त्यांच्यात एकही पुरुष नव्हता। मुलीच्या बापाचे 3 वर्षापूर्वी निधन झाले असून धक्कादायक बाब म्हणजे मुलीच्या आईचेही टेन्शन घेऊन तब्येत बरी नाही, तिचाही रुग्णालयात उपचार सुरू असतोय अशी थाप मारली। मुलगी व तिच्या घरातील परिस्थिती पाहिल्यानंतर फिर्यादींना मुलगी अतिशय पसंत पडली, कारण दोघांची परिस्थिती गरिबात होती। याच दरम्यान आरोपींनी असा टोला मारला, मुलीच्या आईच्या आजारपणाचा मुद्दा काढला व मुलीच्या आईच्या उपचारासाठी व दागिन्यांसाठी 1,80,000ची मागणी केली। तसेच लग्न आपण कोर्ट मॅरेजद्वारे करू, त्यासाठी आरोपींनी वकिलाला 5,000 रुपये ऑनलाईन पाठवायला लावले। त्यानंतर 1,00,000 रुपये रोख, 30,000 रुपये फोनपेद्वारे, 50,000 एका मित्रामार्फत आणि 1,80,000चे सोन्याचे दागिने रक्कम गोळा केली। तर टोटल 4 लाखांच्या पुढे या शेतकरी कुटुंबाने व्यवहार केला। तसेच कपडे व भेटवस्तूंसाठी 10,000 रुपये खर्च केले। आता प्रत्यक्षात घडलं काय ते ऐका। 24 सप्टेंबरला सकाळी सर्व मंडळी जिल्हा न्यायालयासमोर कोर्ट मॅरेजसाठी हजर झाली। तलवार आडनाव असलेल्या वकिलाने मुला मुलीची कागदपत्रे जमा केली व फी म्हणून 12,000 घेतले। कोर्ट मॅरेजची प्रक्रिया पूर्ण झाली आणि मुलगी सोबत घेऊन शेतकरी कुटुंबीय नाशिकच्या दिशेने निघाले। नववधूला स्कॉर्पिओ गाडीत घेऊन ते नाशिकच्या दिशेने जात होते। काही अंतरावर त्यांनी चहापान करण्याचा निर्णय घेतला। हायवेच्या कडेला असलेल्या हॉटेलवर कुटुंब चहा पिण्यासाठी थांबले। आतापर्यंत सर्व सुरळीत चालू होतं, पुढे काय होईल हे कोणास ठाऊक। नवरी व मुलाची आई गाडीतच होते, तर पुरुष मंडळी चहा पिण्यासाठी टपरीवर थांबले। त्या क्षणी एका पांढऱ्या रंगाची विना क्रमांक स्विफ्ट गाडी आली आणि शेतकऱ्यांच्या गाडीच्या बाजूला उभी केली आणि नववधू असलेली माया शिंदे पटकन त्या स्विफ्ट मध्ये बसून पसार झाली। मित्रांनो, हा संपूर्ण खेळ आधीच सेट केलेला होता। नवरी गायब झाली, पण शेतकरी कुटुंबाचं स्वप्न पूर्णपणे भंगलं होतं। त्यांनी डोक्यावर हात ठेवलं आणि विचार केला, हे कसं काय घडलं? विचार केल्याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काहीच नव्हतं। त्यानंतर बदनामीच्या भीतीने त्यांनी तक्रार दिलीच नाही। या घटनेत आता तिसऱ्या मॅटरने उडी घेतली। काही दिवसांनी कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथे लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला। वृत्तपत्रात ही बातमी या शेतकऱ्याने वाचली। हे कळाल्यानंतर त्यांनी स्वतः त्या ठिकाणी जाऊन शहानिशा केली। पोलिसांच्या ताब्यातील असलेली आरोपी महिला पाहिल्यानंतर शेतकऱ्याला धक्काच लागला, कारण या सर्व आरोपी महिला त्याच होत्या ज्यांनी यांना चुना लावला होता। त्यानंतर शेतकऱ्याने तात्काळ छत्रपती संभाजीनगर येथे धाव घेतली। छत्रपती संभाजीनगरच्या सिडको पोलीस ठाण्यात शनिवारी दिनांक 18 रोजी गुन्हा दाखल केला। सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांनी स्वतः ही माहिती दिली। कोर्ट मॅरेजच्या नावाखाली बनावट लग्न लावणाऱ्या महिलांच्या टोळीने पैसे, दागिने असा एकूण 4,86,000चा चुना लावला होता। शेतकऱ्याने बदनामीच्या भीतीने कोणतीही तक्रार दिली नव्हती। त्यामुळे आपल्याला कळकळीची विनंती, नीट समजून घ्या, लग्न हे 2 जीवाचं मिलन आहे। त्यामुळे एखाद्या एजंटद्वारे पुढचा विचार न करता अशा प्रकारे लग्न लावता आणि जीवाचं रान करून घेता, पुढे आपल्याकडे पश्चाताप केल्याशिवाय काहीच उरत नाही। नंतर तुम्ही तक्रार करायला सुद्धा घाबरता, कारण बदनामीची भीती
त्यामुळे अशा भानगडीत पडू नये. महाराष्ट्रातून अशा घटना वारंवार समोर येत आहे. तरीही तुम्ही सावध व्हा. या घटनेबद्दल तुमचं काय मत कमेंट करून नक्की सांगा. आपल्या मराठी चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा.